नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत काळ्या वाटणामधली मटकीची भाजी। त्यासाठी 1 वाटी मटकी तुम्हाला रात्रभर चांगली भिजवून घ्यायची आहे आणि ही जी भाजी आहे ती 3 ते 4 जणांसाठी परफेक्ट प्रमाणात बनते। तर इथे थोडेसे मटकीला मोड आले आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही जी मटकी आहे ती पाण्याखाली व्यवस्थितपणे धुवून घ्यायची आहे, जेणेकरून रात्रभर भिजवल्यामुळे त्याला काही जाळं वगैरे लागलं असेल तर ते पाण्याखाली धुतल्यामुळे निघून जाते। 3 ते 4 वेळा ही मटकी धुवून घेतल्यानंतर त्यात पाणी घालून ठेवायचं आहे आणि मटकीची भाजी करताना आमच्या घरी त्यामध्ये बटाटा हा लागतोच, त्यासाठी मी 1 बटाटा साल काढून बारीक स्लाइसेसमध्ये चिरून घेतला। त्यानंतर आपल्याला भाजीसाठी लागणारा मसाला रेडी करायचा आहे। त्यासाठी मी 2 कांदे भाजून घेतले आहेत, खोबरंही भाजून घेतलं आहे आणि त्यानंतर लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि इथे मी सुहानाचा मिसळ मसाला आज यूज करणार आहे। बनवलेला मसाला आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करून तळून घ्यायचं आहे। सो त्यासाठी मी आता तेलामध्ये पहिल्यांदा खोबरं टाकत आहे। ज्याप्रमाणे मी लास्ट रेसिपीमध्ये तुम्हाला सांगितलं की भाजीला चांगली तरी येण्यासाठी आपल्याला खोबरं वेगळं भाजून घ्यायचं आहे आणि ते वेगळं ग्राइंड पण करून घ्यायचं आहे, म्हणून मी इकडे खोबरं भाजून घेतलं। त्यानंतर मी अशा प्रकारे सगळा मसाला भाजून घेतला, कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी आता पहिल्यांदा खोबरं टाकलं आहे आणि आता हे खोबरं व्यवस्थितरित्या ग्राइंड करून वेगळं काढलं आणि बाकीचा मसाला ग्राइंड करून तो वेगळा ठेवला। आणि आता पुढे आपल्याला कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची। कढीपत्ता चांगला लालसर तडतडून द्यायचा, जेणेकरून कढीपत्त्याची फोडणी चांगली बसल्यानंतर भाजीला चव चांगली येते। त्यानंतर आपल्याला हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि ही फोडणी देत असतानाच लगेच आपल्याला मटकी आणि बटाटे ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून व्यवस्थितरित्या आपली मटकी आणि बटाटा शिजले पाहिजे। म्हणून मी आता इथे मटकी टाकली आणि लगेच बटाटाही टाकून घेत आहे आणि हे व्यवस्थित हलवून थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या एका कढईमध्ये मी तेल गरम करून जो ग्राइंड केलेला मसाला होता तो टाकला आणि त्यात हळद, जिरेपूड, धनेपूड आणि मीठ टाकून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून हे हलवून घेत आहे। हे मसाले इतके हलवायचे आहेत की जेणेकरून त्यांना तेल सुटलं पाहिजे आणि जेव्हा तो मसाला आपला रेडी होईल त्यानंतर तो मसाला आपल्याला ती जी शिजलेली मटकी असते त्यामध्ये टाकायचं आहे आणि पाहिजे तितकं वरून पाणी टाकायचं आहे। आणि वरून मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे सुहाना जो आपला मिसळ मसाला होता तो टाकते। हा मसाला मी मटकी शिजताना पण टाकला होता आणि मसाला ग्राइंड करून जो तळून घेतला त्यात पण टाकला होता आणि वरून पण आपल्याला थोडासा टाकायचा आहे, जेणेकरून अजून तरी चांगली येईल। इथे तुम्ही बघू शकता या भाजीला मी थोडंसं शिजवून दिलं आहे अजून आणि आता ही मी प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी काढत आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट टाइम, बाय।